म्हणजे लग्न केलं म्हणून आता ह्या बाईनी मला मी म्हणेन तेव्हा संबंध ठेवायला मंजुरी दिलेली नाही. तुम्ही दरवेळेला संबंध ठेवताना तिची मंजुरी आहे का हे जाणून घ्यायला पाहिजे. सासू सुनेचं आता ते जुनं झालं. आताची जी सासू आहे ती सुद्धा वर्किंग आहे, त्यामुळे तिला ऍडजस्टमेंट माहितीये. तिला माहितीये की आज जर संध्याकाळी आपण बाहेरनं जेवण मागवलं तर काही ऍडजस्ट होणार आहे. पूर्वी तसं व्हायचं नाही. लग्नाच्या वेळेला पूर्वी आई वडील म्हणायचे की बाबा ठीक आहे तू दिवाळीला ये, दसऱ्याला ये, पण आता झालंय काय की आई वडील काय म्हणतात की बघ बाबा जमतंय का, नाही तर आम्ही सक्षम होत सांभाळायला आयुष्यभर. अचानक डिव्होर्सेसचं प्रमाण का वाढलंय? म्हणजे काय झालंय असं अचानक की लोकांना असं वाटतंय की आपण लग्न करावं आणि लग्न केल्यानंतर काही दिवसांनंतर पटलं नाही तर ब्रेकअप केल्यासारखं आपण डिव्होर्स घ्यावा. आजकाल काय झालं ना, विकेंड मॅरेजेस झाले. म्हणजे फक्त विकेंडला आपण नवरा बायको आहोत की काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची, नाहीतर मग ते फोमो आपले हे मित्र तिकडे गेले होते त्या रिसॉर्टला गेले, मग आपण ह्या विकेंडला तिकडे जायला पाहिजे. म्हणजे एकमेकांना वेळ देण्यापेक्षा मी ऍक्टिव्हिटी काय करतो हेच विकेंडला ठरवलं. स्त्री पुरुषापेक्षा जास्ती कमवायला लागली तर अजूनही बऱ्याच वेळेला पुरुषांना त्याचा त्रास होतो. त्याचा इगो असं असतं की अरे मग ही शाणी झाली का. अजून एक कारण, नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध आहेत, त्या बायकोची अट एकच आहे की रात्री तू माझ्या घरी यायला पाहिजे झोपायला. मग ती काय करते, जेव्हा त्याला त्याच्या सो कॉल्ड प्रेयसीकडे जायचंय ती त्याला गाडीत घालते, त्या प्रेयसीच्या घरी घेऊन जाते. अरे बापरे, ते दोघं जण बेडरूम मध्ये जातात, ही टीव्ही बीव्ही बघत बसते हॉलमध्ये, oh my goodness. आणि नंतर ती परत त्याला गाडीत घालून घरी आणते. किती छान आहे हे, मला छान वाटतं. आता कसं ट्रेंड आलंय, एकच मुल पाहिजे. आणि मग आपली मुलगी जर लग्न होऊन गेली, आता मग तिचं फायनान्शियल आपल्याला सपोर्ट बंद होईल. मग हिचं लग्न करायचं का नको. मग हिने पैसे कमी द्यायला सुरुवात केली तर मग त्यांच्यामध्ये भांडणं लावून देणे. मुलाला जेव्हा लग्न करतात तेव्हा त्याला सांगतात तुला कुटुंब सांभाळायचंय, पण जेव्हा एक बाई पैसे कमवते तेव्हा ती कुटुंबासाठी कमवते ही मानसिकता अजूनही नाही. आणि त्याच्यामध्ये आता आपण या पद्धतीच्या विवाहबाह्य संबंधांबाबत थोडे जास्त एक्सेप्टेबल झालोय का? करिअर साठी सुद्धा डिव्होर्सेसचं प्रमाण वाढतं का? सगळे कायदे हे स्त्रियांच्या बाजूने आहेत आणि मग एखाद्या बाईने जर म्हटलं की याने मला छळ केला, याने मला त्रास दिलाय, तर तिच्या नवऱ्यावरती त्याच्याबद्दलची केस दाखल होऊ शकते. तर या क्रुएल्टी ग्राउंड्सचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो का आणि होतो? की असं काही नाहीये की फक्त स्त्रियांसाठी सगळे कायदे आहेत आणि स्त्रियाच करू शकतात. आणि आता तर लेटेस्ट सुप्रीम कोर्ट जजमेंट असं आहे की हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि खुसफुसच्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण खुसफुसवर कायमच असे सगळे विषय चर्चेला आणतो ज्याबद्दल आपण उघडपणे बोलत नाही, बोलायला कचरतो किंवा ते बाजूला टाकून देतो. आणि तसाच आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला महत्त्वाचा एक विषय ते म्हणजे लग्न. आणि त्याच्यासोबतच हल्ली हल्ली दिसायला लागलेली गोष्ट जी आपण खूप आपल्या आजूबाजूला ऐकतो आहोत की खूप घटस्फोटांचं, डिव्होर्सेसचं प्रमाण वाढतंय. आणि मग एक माझ्यासारख्या तरुणांमध्ये त्याच्याबद्दलची एक भीती निर्माण होते की अरे बापरे, लग्नानंतर हे होणार आहे, मग लग्नच करूयात नको का? आणि यातल्या बऱ्याचशा लिगल किचकटींबद्दल आपण ऐकतो की कितीतरी अॅलिमनी भरावी लागली, मग मुलांच्या कस्टडीचं काय, मुलांची फरफट होते का, असे अनेक प्रश्न पडतात. खरं तर याच प्रश्नांबद्दल चर्चा करायला आपण आजचा एपिसोड करतो आहोत. या एपिसोडचा हेतू हाच आहे की ज्यावेळेस कोणतंही नातं तयार होतं आणि ते लिगली त्या काय म्हणूयात विलगीकरणापर्यंत जातं, त्यावेळेस नेमके काय टप्पे असतात, काय भीती असते, काय काळजी घ्यावी लागते आणि एकूणच का हे या पद्धतीनं डिव्होर्सेसचं प्रमाण वाढत आहे, या सगळ्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट प्रतिभा घोडपडे. त्या आधी सुद्धा अमुक तमुकवर दिसलेल्या आहेत, त्या फॅमिली कोर्टात लॉयर आहेत, गेली अनेक वर्ष ते वकिली करतात. तर त्या आज आपल्याला याची सगळ्याची लिगल बाजू समजावून सांगणार आहेत. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर सागर पाठक. सागर पाठक ही अमुक तमुकला नवे नाहीत, ते रिलेशनशिप आणि सेक्शुअल काउन्सिलिंग सुद्धा करतात आणि गायनाकोलॉजिस्ट सुद्धा आहेत. तर दोघांकडूनही आपण आज समजून घेणार आहोत. म्हणजे सागर पाठक सरांकडनं नेमकं नातेसंबंधांमध्ये काय होतं, तो रिलेशनशिपचा ऍस्पेक्ट काय आहे हे समजून घेणार आहोत. आणि घोरपडे मॅडम आपल्याला त्याची लिगल बाजू समजावून सांगतील. तर स्वागत आहे तुमच्या दोघांचं. नमस्कार. थँक्यू. मला सुरुवात अगदी बेसिक प्रश्नापासून करायची आहे की ज्यावेळेस आपण डिवोर्स म्हणतोय त्यावेळेस त्याच्या आधी ज्याचा डिवोर्स होतोय म्हणजे लग्न, तर ते लग्नाची व्याख्यापासून आपण खरं तर सुरुवात करूयात की लग्न म्हणजे काय आहे. एकतर नातं म्हणून लग्न काय आहे अगदी थोडक्यात, आणि लिगल पर्स्पेक्टिव्ह मध्ये सुद्धा लग्न काय आहे, आणि ज्यावेळेस ते समजेल त्याच्यानंतर आपण डिवोर्सकडे येऊयात अगदी थोडक्यात. माझ्या मते लग्न म्हणजे काय, तर दोन जी व्यक्ती आहेत, कायदेशीर याच्यामध्ये दोन भिन्नलिंगी म्हणूयात, पण दोन व्यक्ती म्हणूयात आपण, दोन व्यक्ती जेव्हा
सर्व तन मन धन एकत्र करून एखाद्या नात्यामध्ये येतात, त्याला लग्न करूयात. त्याच्यामध्ये हो, लैंगिक सहजीवन हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर इतर आयुष्य एकत्र साजरं करणं हे महत्त्वाचं आहे. आणि ह्या नात्यामुळे दोघांचीही ॲक्च्युअल वाढ होते. मग ती मानसिक असेल, ती इमोशनल असेल, ही वाढ जर होत असेल तर ते लग्न असं आपण म्हणूया. मॅडम. लिगली स्पीकिंग, लग्न म्हणजे कायद्याच्या दृष्टीने एक स्त्री आणि एक पुरुष. आपल्याकडे फक्त याच लग्नाला मान्यता असल्या कारणाने पहिलं स्त्री आणि पुरुष, दुसरं वय, मुलीचं वय 18 म्हणजे सज्ञान, हो. मुलाचं वय 21. आणि त्यांच्या ह्याच्यातले आता टेक्निकली खूप त्याचे ग्राउंड्स आहेत. हो. त्याच्यातला एक ग्राउंड आहे म्हणजे एकाच गोत्रामधले किंवा सपिंडी हे एक आहे. आपण फक्त आता हिंदू विवाह कायद्याविषयीच बोलू. हो. त्याच्यानंतर मेंटल साऊंडनेस पाहिजे, हे सगळ्या, आणि इनक्युरेबल डिझिजेस नको आहेत. ह्या अशा कंडिशन आहेत की त्या मॅरेजसाठी आपल्याला लिगली लागतात. याचा दुसरा टप्पा मग डिवोर्स म्हणजे काय, म्हणजे लिगल भाषेत जर स्पेसिफिकली म्हणायला गेलो तर डिवोर्स काय, आणि नात्यांसाठीचा सुद्धा तो डिवोर्स काय आहे, इथून सुरुवात करूयात म्हणजे आपल्याला पुढच्या टप्प्यांवरती जाता येऊ शकेल. टेक्निकली स्पीकिंग सेक्शन 13 हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये डिवोर्स डिफाईन केलेले आहेत. आणि डिवोर्स डिफाईन केल्यानंतर कोर्टांनी ज्या विवाहाला त्याचं विच्छेदन केलेलं आहे त्याचे वेगवेगळे ग्राउंड्स आहेत. काही मॅरेजेस आहेत ते नल अँड वॉइड ठरवले जातात आणि काहीमध्ये डिवोर्स होतं. तर ते जे सेपरेशन केलं जातं कायमस्वरूपी त्याला डिव्होर्स म्हटलं जातं. आणि त्याच्यात मग ते ग्राउंड्स आहेत की कुठले कुठले आहेत, तर कुठल्या ह्याच्या खाली आपल्याला ग्राउंड्स खाली डिवोर्स घेता येतो. तर पहिला आहे की साऊंड माइंड पाहिजे. त्याच्यातलं एखाद्या व्यक्तीचं जर स्पाऊसचं अनसाऊंड माइंड असेल तर सेपरेशन डिवोर्स मिळू शकतं. सेकंड इज ऑन द ग्राउंड्स ऑफ क्रुएल्टी. हा सर्वात मोठा आत्ताचा सध्याचा किंवा पहिल्यापासून आलेला सगळ्यात मोठा हा ग्राउंड आहे, ज्याचं डेफिनेशन खूप वास्ट आहे क्रुएल्टीचं. त्यात सुद्धा मानसिक क्रुएल्टी आणि शारीरिक हे पण 2 प्रकार आहेत. ते एक ग्राउंड आहे. थर्ड आहे डिझिजेस, ज्या काही कम्युनिकेबल डिझिजेस असतात, ज्या डिझिजेसमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल HIV म्हटलं वगैरे जातं, किंवा त्याच्यामधनं ते जर एखाद्या स्पाऊसला झालं असेल तर कायद्याने हक्क आहे दुसऱ्या स्पाऊसला तो डिवोर्स मागण्यासाठी. हा एक हक्क आहे. आणि एखादी लग्न झाल्यानंतर एखादी व्यक्ती 7 वर्ष मिळूनच आली नाही, दॅट पर्सन इज लॉस्ट, मिसिंग आहे, आणि ते परत सापडली नाही किंवा त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही, त्याची प्रोसिजर आहे. सिव्हिल डेथचं डिक्लेरेशन घेऊन मग ती व्यक्ती, दुसरी स्पाऊस आहे, ती कोर्टात डिवोर्ससाठी हे मागू शकते, प्रे करू शकते, अर्ज करू शकते. एखाद्या व्यक्ती जो गुन्ह्यामध्ये आहे आणि त्याला जर फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा झाली असेल तर तेही एक ग्राउंड आहे ज्याच्यामध्ये डिवोर्स होऊ शकतो. असे तरतुदी वेगवेगळ्या खूप आहेत ज्याच्यामध्ये डिवोर्स हे करणं. आणि ॲडल्टरी, आता जरी क्रिमिनल कायद्याअंतर्गत ॲडल्टरीचं हे काढलेलं असलं तरी डिवोर्ससाठी ॲडल्टरी इज वन ऑफ द मेजर ग्राउंड्स. ते करून त्याच्यावरती डिवोर्स घेता येतो. आपण जस्ट डिवोर्स म्हणतो त्यावेळेस अर्थात कोर्टाकडनं मिळणारा डिवोर्स, घटस्फोट, याच्याबद्दल बोलतो. आणि मॅडमने आता त्याचे वेगवेगळे ग्राउंड सांगितले. पण ज्यावेळेस नात्यांबद्दल म्हणतो, कारण तुम्ही स्पेसिफिकली लोकांसोबत काउन्सिलिंग करता, त्यांचं नातं कदाचित त्या डिवोर्सचं स्क्रीनिंग कदाचित सगळ्यात आधी तुमच्याकडे होत असेल, कारण ज्या काही कुरकुरी असतील नात्यातल्या त्या तुमच्यापर्यंत आधी येतात. नात्यातला डिवोर्स असा काही डिफाईन करता येतो का? सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा आपण नातं तुटतं असं म्हणतो ना, तर लिगल डिवोर्स, कायदेशीर जे काय घटस्फोट होतो, हा एक कागद आहे. पण सगळी जोडपी तिथपर्यंत जातात का, तर बहुतांश जात नाहीत. माझ्या मते ते सेपरेशनमध्ये जास्त जातात, डिवोर्सपर्यंत पूर्णपणे घटस्फोट पूर्ण कायदेशीर दृष्ट्या घेण्यापेक्षा. जास्तीत जास्त जोडपी ही सेपरेट होतात, विलग होतात, आणि ते नातं तुटणं, मग ते कायदेशीर डिवोर्स झाला की नाही पेक्षा ते नातं तुटलंय तिथं डिवोर्स झाला, नात्याचं फारकत झाली असं मी समजतो. आणि
जेव्हा ते काउन्सिलिंगसाठी येतात ना, तेव्हा अगदी साधी गोष्ट आहे. म्हणजे बरेच जण जे येतात की समुपदेशनासाठी आलोय, आमच्या नात्यामध्ये काहीतरी भांडणं आहेत, काहीतरी वादविवाद आहेत, तर त्याचे सक्सेस जो आहे ना, तो मी 2 प्रकारे मोजतो. जनरली लोक येतात कशासाठी, की आमच्यामध्ये वादविवाद आहेत, आता तुमच्याकडे आल्यावरती तुम्ही ते वादविवाद दूर करा, काहीतरी आम्हाला सोल्युशन सांगा की जेणेकरून आम्ही दोघं जण एकत्र येऊ. बरोबर. तर ह्याच्यामध्ये सक्सेस 2 प्रकारे होऊ शकतो. एक म्हणजे त्या दोघंही थोडंसं कुठेतरी ॲडजस्टमेंट करतात, एकमेकांना जाणून घेतात, एकमेकांचं मत जाणतात आणि ते छानपैकी एकत्र राहायला लागतात. दुसरा सक्सेस जो आहे, तो म्हणजे त्या दोघांमधले जे फरक आहेत, ते इतके जास्त आहेत, की त्या दोघांना एकत्र येताच येत नाही. आणि मग एकत्र येता येत नसेल, तर सतत भांडत राहण्यापेक्षा, एकमेकांच्या डोक्यावर तलवारी ठेवण्यापेक्षा, ते दोघं जण जर का एकमताने वेगळे झाले, तरी माझ्या मते काउन्सिलिंगचं ते यश आहे, असं मी म्हणतो. हम्म, त्यामुळे डायव्होर्स किंवा सेपरेशन हे वाईट नाहीये, पण ते होताना देखील दोघांनी तिथे कटुता न येऊन देता जर वेगळे झाले, तर ते देखील समुपदेशनाचं एक सक्सेस आहे, असं मला वाटतं. सो लीगल डिवोर्सपर्यंत किती जोडपी जातात? माझ्या मते ॲव्हरेज 1 ते 1.5% लग्न भारतामधली हो. डायव्होर्सपर्यंत जातात. हो. उरलेलं सगळे 99% टिकतात का? तर नाही. पण त्याच्यामध्ये वेगळे होण्याचं प्रमाण स्टॅटिस्टिक्स नाहीये, पण ते नक्कीच 1% पेक्षा जास्त आहे. सो त्यामुळे नातेसंबंधांमध्ये माझ्या मते डायव्होर्सपेक्षा सेपरेशन किंवा विलगीकरण हे जास्त महत्वाचं आहे, जिथे ते ॲड्रेस करायला पाहिजे. बरोबर. आता तुम्ही ते 1-1.5% आकडेवारीचा उल्लेख केला. आपण कायम परदेशातले काहीतरी आकडे बघतो आणि मग कोणीतरी सांगतं की कसं अमेरिकेमध्ये 30-40%, 50% डिवोर्सचं प्रमाण आहे आणि ते पण पहिल्या लग्नाचं. दुसऱ्या लग्नाचं असेल तर ते काहीतरी 60-70 वर जातं. तिसरं लग्न 80% डिवोर्सचं प्रमाण आहे. असं वेगवेगळे आकडे आपण बघतो आणि कायम या कॉन्टेक्स्टमध्ये आपण हे सांगतो की कसं भारताचा डिवोर्सची टक्केवारी ही 1-1.5% आहे आणि आता आपण ती वाढताना बघतो. मला हा दोघांना खरं तर प्रश्न आहे की आता जवळपास प्रत्येकाच्या आजूबाजूला एक 2-3 किमान डिवोर्सेस चालू असतात. म्हणजे तुमच्या तर आजूबाजूला जास्त चालू असतील कारण तुम्ही त्यात काम करता. पण नॉर्मल लोकांच्या आयुष्यामध्ये आजूबाजूला किमान 2-3 डिवोर्सेस, काहीतरी कुरकुरी हे खूप कॉमन चित्र झालंय. अचानक डिवोर्सेसचं प्रमाण का वाढलंय? म्हणजे खरं तर प्रमाण वाढलंय का? आणि वाढलं असेल तर अचानक का वाढलंय? म्हणजे काय झालंय असं अचानक, की लोकांना असं वाटतंय की आपण लग्न करावं आणि लग्न केल्यानंतर काही दिवसांनंतर पटलं नाही तर ब्रेकअप केल्यासारखं आपण डिवोर्स घ्यावा. हे खरंच झालंय का आणि का होतंय असं? नाही, माझ्या मते काय झालं माहिती का, की पूर्वी देखील लोकांना एकत्र राहायचं राहायचं नव्हतं. नव्हतं. भांडणं होत होते, वादविवाद होत होते, पण ते कोर्टापर्यंत नेणं ते मुश्किल होतं. त्याचबरोबर समाज काय म्हणेल, त्यावेळेचा समाज एकत्र होता, त्याचं आउटलुक वेगळा होता, त्या डिवोर्स झालेल्या व्यक्तीला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. जर डिवोर्स झाला तर पुढे काय, माझं आयुष्य कसं चालेल हे माहीत नव्हतं. त्याचबरोबर पूर्वी काय होतं, की जनरली बायका ज्या आहेत त्या पुरुषांवरती आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहत होत्या, कुटुंबावर अवलंबून राहत होत्या. एकट्या स्त्रीला राहणं आजही अवघड आहे. मी म्हणत नाही एकट्या स्त्रीला राहणं सोपं आहे, पण अर्बन म्हणजे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये एकट्या स्त्रीला राहणं आज त्यातल्या त्यात सोपं झालंय. सो ही अशी अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे लोक आज डिवोर्सपर्यंत जात आहेत. प्रमाण वाढण्याचं कारण म्हणजे केवळ अवेअरनेस वाढलाय, की आज ही लक्षात आलेलं आहे. पूर्वी देखील काय होतं, सेपरेट व्हायचे आणि दुसरं लग्न करायचे. जोपर्यंत ती पहिली बायको किंवा पहिला नवरा कोर्टात केस दाखल करत नाही, तोपर्यंत ते दुसरं लग्न अवैध ठरत नाही किंवा ते चालू शकतं. बरोबर ना मॅडम? जोवर कोणतरी तक्रार करत नाही. हा, तक्रार करत नाही तोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. सो ती तक्रार करायचा अवेअरनेसच नव्हता ना. आता समजा माझा डिवोर्स झाला किंवा नाही झाला आणि मी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न केलं, तर माझी पहिली बायको लगेच कोर्टात तक्रार दाखल करते. सो त्याच्यामुळे मग मी काय करतो, मग दुसरं नातं स्थापन करायच्या आधी मी पहिला डायव्होर्स घेऊन टाकतो. म्हणजे हा अवेअरनेस खूप आलाय. त्याचबरोबर पूर्वी कोर्टाची प्रोसेस थोडीशी लेंदी होती, खर्च जास्त होता. आता फॅमिली कोर्टचा लॉ आलेला आहे, जिथं तुम्हाला बऱ्याच वेळेला वकील नसला तरी चालू शकतो.
तुम्ही तुमची केस स्वतः फाईट करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला डिवोर्स जर घ्यायचा असेल तर काउन्सिलिंग किंवा समुपदेशक कोर्टातच अवेलेबल आहेत. जी प्रक्रिया आहे तिची लांबी कमी झाली आहे. सो ह्या अशा अनेक कारणांमुळे आता डायव्होर्स घेण्याचं प्रमाण वाढलंय. हम्म. मी मगाशी म्हणल्याप्रमाणेच की सेपरेशन पूर्वी पण तेवढेच होत होते, आजही तेवढेच होत आहेत. कारणं बदलतील, पण कायदेशीरदृष्ट्या प्रमाण वाढलंय असं नक्कीच मला वाटतं. कायदेशीरदृष्ट्या खरंच प्रमाण वाढलेलं आहे. कारण आणि हे शहरी भागात जास्ती आहे. शहरी म्हणजे भागात मी असतं. प्रत्येक वेळेस कसं करते, मी रिजन वाईज डिवाइड करते. शहरी भागात जास्ती आहे कारण एक अवेअरनेस आहे. दुसरं जसं डॉक्टरने सांगितलं की फायनान्शियली पहिले डिपेंडन्स खूप होता प्रत्येक हम्म. स्त्रीचा. हम्म. आता ती फायनान्शियल इंडिपेंडंट झाली, त्यामुळं तिचं बर्डन ती आईवडिलांवरती पण अवलंबून नाही. कारण बऱ्याच वेळेला कसं व्हायचं की ती आईवडिलांवरती अवलंबून असेल तेव्हा तिचे आईवडील पण म्हणायचे की नको आता आमच्याकडे परत ही नको, कारण हिचा परत खर्च आहे. हो. म्हणून त्यामुळं पण बऱ्याचशा स्त्रिया त्या डिवोर्स घेत नव्हत्या आणि ते सहन करायचं. दुसरं समाज म्हणून जे पहिलं म्हणायचे की नाही बाबा, की हा घटस्फोट हा वाईट, आमच्या खानदानात कुणी घेतला नाही, हे नाही. ते आता ते प्रमाण खूपच कमी झालंय. हम्म. अवेअरनेस एवढा झालेला आहे आणि कायदेशीर प्रक्रिया खूप सोपी झालेली आहे. आता प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये फॅमिली कोर्टची स्थापना झालेली आहे आणि लीगल एड पण मिळतीये. त्यामुळं अगदी गरीबातली गरीब स्त्री कोर्टाला अप्रोच करते आणि तिला फ्रीमध्ये सगळी व्यवस्था मिळते, त्यामुळे ती डिवोर्स फाईल करू शकते. हम्म. हम्म. जसं हिंदू विवाह कायद्याला विरोध आधी होता का, कारण तेव्हा 3-3, 4-4, 2-2 लग्न करता येत नव्हते. लग्न तेव्हाही होत होती, पण या कायद्याने तो कंट्रोल आला. आता लग्न करायचे, सेपरेट व्हायचे, सगळ्यांना मान्य आहे. ज्युडिशियल सेपरेशन पण हा एक प्रकार आहे कायद्यामध्ये, पण त्याच्यात जास्त कोणी जात नाही. आयदर स्वतःहून वेगळे राहतात किंवा मग डिव्होर्स घेतात, असं आहे. ज्युडिशियल सेपरेशनचं प्रमाण खूप कमी आहे. पण सेपरेट राहिलेलं बरं. मुलांना त्रास नको, समाजाला नको, समाजाने नावं ठेवायला नको, मुलींची लग्न होईपर्यंत तरी एकत्र राहू, असं करून पूर्वी असं हे खूप व्हायचं, पण आता नाही. आता मुलांना जरी वाटलं की आपल्या पेरेंट्समध्ये अजिबात काही आई वडील दोघं व्यवस्थित राहत नाहीयेत, पण मला वाटतं मुलं थोडीशी सज्ञान झाली ना, ते स्वतःहून सांगतात की तुम्ही आता डिवोर्स घेऊन टाका. असंही वेळ आलेली आहे आणि असंही व्हायला लागलेलं आहे. हो. हो. त्यामुळं आणि ऑफकोर्स तो रेशिओ आहे, आता ते पॉप्युलेशन वाईज पण तो रेशिओ आपल्याला वाढलेला वाटतोच आहे. आणि अजूनही अर्बन एरियामध्ये त्याचं प्रमाण आहे. रुरल एरियामध्ये बाकीच्या गोष्टी फार कमी आहेत, कारण फायनान्शियल इंडिपेंडन्सी अजूनही रुरलमध्ये आहे. अजूनही ग्रामीण भागामध्ये डिवोर्स घेणं हे चांगली गोष्ट नाही. सहन करा असं दोन्ही पार्टीला, मी फक्त स्त्री आणि पुरुषाविषयी बोलत नाही, दोघांनाही सांगितलं जातं. थोडंसं सहन करा, थोडं ॲडजस्ट करा, सगळं व्यवस्थित होईल. अजूनही आपल्याकडे वाटतं की सगळं व्यवस्थित होईल, थोडे वर्ष झाली की आपोआप एकमेकांची सवय होऊन जाईल. त्यामुळं तिथं रेट जरी कमी असला डिवोर्सचा, पण अर्बन एरियामध्ये खूपच वाढलंय. वाढलंय. नाही मॅडम, तुम्ही आत्ता जे म्हणला ना की आई वडील म्हणतात की ॲडजस्ट कर, हो. थोडं अजून प्रयत्न कर, थोडं अजून एक ट्रायल दे. आता झालंय काय की आई वडील काय म्हणतात की बघ बाबा जमतंय का, नाही तर आम्ही सक्षम होत सांभाळायला आयुष्यभर. म्हणजे लग्नाच्या वेळेला पूर्वी आई वडील म्हणायचे की बाबा ठीक आहे, तू दिवाळीला ये, दसऱ्याला ये, न्यू इयरची पार्टी करू, पण तुला थोडासा त्रास असेल तर लगेच माहेरी निघून ये. आहे मुलाला आणि मुलींना दोघांनाही सांगितलं जातं. हम्म. म्हणजे काय की लग्न करताना तुम्हाला एक एस्केप रूट दिला जातोय की जमलं तर बघा, नाही जमलं तर आम्ही आहोत ना सक्षम. तर ह्याच्यामुळे देखील मुला मुलींचं जे ॲडजस्ट करायची जी प्रक्रिया आहे किंवा जी मानसिकता आहे, ती मानसिकता कमी झाली असं मला वाटतं. की थोडंसं शेवटी कुठलंही नातं याच्यामध्ये एकमेकांना थोडंसं देणं घेणं लागतंच. थोडं गिव्ह अँड टेक असायलाच पाहिजे, पण हे गिव्ह अँड टेक करण्यासाठी तुमची मानसिकता तशी पाहिजे. हम्म. आता झालंय काय की जर माझं जमलं माझ्या पद्धतीने, माझ्या परीने, मला पाहिजे तसं, तर मी नातं टिकवणार. नाही जर का माझ्या पद्धतीने मला पाहिजे तसं आलं, माझे आईबाप आहेत ना, मला सांभाळतील ना, मला कोणी टाकून देणार नाही. हम्म. तर असा एस्केप रूट नाही पाहिजे असं मला वाटतं. आईवडिलांनी सपोर्ट करायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की आईवडिलांनी म्हणलं पाहिजे की तुला त्रास होतोय तर नाही, तू इथंच लग्न चालू ठेव. पण
इतकाही ओव्हर सपोर्ट नकोय की जिथं त्या मुलाला किंवा मुलीला असं वाटेल की मी फार ऍडजस्ट करायची गरज नाही, समोरच्यानीच ऍडजस्ट करायला पाहिजे. हम्म, हम्म. मला त्याच्यातनंच पुढचा प्रश्न विचारायचा खरं. मग आता डिव्होर्सेस जे आपण बघतो आहोत, तुम्हाला दोघांनाही खरं तर हा प्रश्न आहे, स्पेसिफिकली तुम्हाला, की मग आता काय कारणामुळे डिव्होर्सेस होत आहेत? कारण हे एक तर सतत पालकांचं जनरेशन सांगतं ना, की नाही रे, नाही तुम्हाला नातंच टिकवता येत नाही, तुम्हाला ऍडजस्टमेंटची सवयच नाही, आम्ही कसा संसार केला आम्हाला विचारा, मी नसते तर तुझ्या वडिलांसोबत कुणी संसारच केला नसता. हे असं सतत टिपिकल वाक्य आपण ऐकलेली असतात. आता खरंच मुलं जास्त स्वायत्त झाली आहेत आणि त्यांना खूप चॉईसेस आहेत म्हणून डिवोर्स होत आहेत, की नेमकं काय आहेत? म्हणजे कारण आत्ता पण त्या लग्नांच्या डिवोर्सची कॉन्सेप्ट लोकांसाठी अशी आहे, की सासू-सुनांमध्ये भांडणं होतात आणि सासूसोबत पटत नाही आणि काहीतरी कुणीतरी सासरची मंडळं जाच करतात आणि त्याच्यामुळे डिवोर्स होतात. खरंच ते आहे, की नेमकी काय कारण आहेत आता डिवोर्सची? त्याच्या आधी मला एक सांगायला लागेल, कोर्टाला सुद्धा रेग्युलर वेअर अँड टेअर ऑफ मॅरेज हे डिवोर्सचं कारण नाहीये. आता जसं डॉक्टर म्हणाले, की आई वडील लगेच म्हणतात नाही पटलं तर ये, मी ऍडजस्ट करणार नाही. तसं कुणाला सांगायला ऍडजस्ट करा म्हटलं तर दॅट अमाउंट्स टू क्रुएल्टी. क्रुएल्टीचं डेफिनेशन म्हणून म्हणलं ना, इतकं वास्ट आहे क्रुएल्टीचं डेफिनेशन. ती सोसायटल स्टेटस, तुम्ही कुठल्या ह्याच्यात राहता, कुठून आला, तुमचं बॅकग्राऊंड काय, याच्याप्रमाणे क्रुएल्टीचं डेफिनेशन आहे. हम्म, त्यामुळे एखाद्याला जर मिडल क्लास फॅमिलीला जर त्या बाईला सांगितलं की तू रोज स्वयंपाक कर, तर तिला कुकिंग इज नॉट अ क्रुएल्टी फॉर हर. पण ज्या स्त्रीनी कधी माहेरी एकदम रिच फॅमिली जिथं आईने सुद्धा स्वयंपाकघरात प्रवेश नाही केलेला, त्या जर बाईला जर तुम्ही मुलीला सांगितलं की तू कुकिंग कर घरात, तर तिच्यासाठी ती क्रुएल्टी आहे. त्यामुळं ॲडजस्टमेंट किंवा आता एक आहे ट्रेंड की नाही जमलं या. पूर्वी जॉईंट फॅमिली होती, त्यामुळं हे एवढं चालायचं नाही. पण आता न्यूक्लिअर फॅमिली झाल्यानंतर आई वडिलांचं सुद्धा असं असतं की ठीक आहे, आम्ही फायनान्शियल आम्हाला व्यवस्थित आहे सगळं, मुलीला आमच्या त्रास होत असेल ना, मी म्हणजे मग तिथं असं होतं, आम्ही त्रास सहन केला तर आमच्या मुलीने नाही केला पाहिजे. हम्म, या कारणाने सुद्धा मग की नाही आता चला डिवोर्स घेऊन टाका, हम्म. सेपरेट होऊन जा, असं करून डिवोर्सचं प्रमाण पण वाढलेलं आहे. तुम्ही जसं सासू सुनेचं म्हणलं, सासू सुनेचं आता ते जुनं झालं. आता जनरेशन असं आलंय की आताची जी सासू आहे ती सुद्धा वर्किंग आहे. हो. त्यामुळे तिला ऍडजस्टमेंट माहिती आहेत. तिला माहिती आहे की आज जर संध्याकाळी आपण बाहेरनं जेवण मागवलं तर काही ऍडजस्ट होणार आहे. पूर्वी तसं व्हायचं नाही. त्यामुळं आता सगळे सेपरेटच बरेचसे राहायला लागलेत. आता सासू सुना सुद्धा एकत्र राहत नाहीत. फक्त सणांना जाणं येणं असतं. त्यामुळं आता तो सासू सुनेची भांडणं आणि तो ट्रेंड खूपच प्रमाणात कमी झालेला आहे. हम्म, म्हणजे आता काही राहिलेलं नाही जास्त त्याचं. हम्म. फार कमी केसेस यायला लागल्यात. आताचा डिवोर्सचं कसं झालंय माहिती आहे का? आता ॲडल्टरी हा एक मोठा ग्राउंड आहे. गे, लेस्बियन्स, बायसेक्शुअल्स यांच्यातल्या रिलेशन्सचा हे एक वाढतं प्रमाण आहे. त्याच्यावर डॉक्टरसुद्धा सांगतील. या पण गोष्टी फार वाढायला लागलेल्या आहेत. फायनान्शियली कॉन्ट्रिब्युशन इन द हाऊस, मग ते 50-50% आहे का, 60-40 आहे का, 30-30 आहे का? सुरुवातीला सांगितलं जातं की नाही आम्ही 50-50 दोघांनी करायचं. एखाद्याचा जॉब जातो किंवा जर त्या स्त्री डिलिव्हरीसाठी किंवा तिने लीव्ह घेतली किंवा त्याच्यानंतर तिला प्रमोशन नाही मिळालं, आता IT इंडस्ट्रीमध्ये जो इश्यू चाललेले आहेत, जॉब गेला, तिचं फायनान्शियल कॉन्ट्रिब्युशन तिचं घरात पाहिजे, हे जेव्हा तिच्याकडून परत परत मागितलं जातं तेव्हा तिला असं वाटतं की हा मला रोजचा स्ट्रेस आहे, मग मला डिव्होर्सेस. आता तेही प्रमाण झालेलं आहे. जसे IT मधले जॉब्स जायला लागलेले आहेत, डिव्होर्सेसचं प्रमाण त्यांच्यामध्ये वाढलंय. लोन घेऊन ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये गाड्या घेतलेल्या आहेत, घरं घेतलेली आहेत. मग जेव्हा तिथं कॉन्ट्रिब्युशन येतं, मग एका स्पाऊसच्या नावावर घर असेल तर मग मी तुला कधी माझ्या नावावरती प्रॉपर्टी कर. मग त्या दोघांच्या कॉन्ट्रिब्युशनमध्ये मी इतकं नाही देणार, मला इतकी सवय नाहीये. अजून एक कारण कुठलं आलंय माहितीये? फायनान्शियली जर मुलावरती त्याचे आई वडील डिपेंडंट असतील, एकच मूल असेल, हे बघा आई वडिलांना सांभाळणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे, हे सगळं असलं तरीही काय होतंय की बऱ्याच वेळेला त्या नात्यांमध्ये नवरा बायकोच्या नात्यामध्ये त्या मुलाला सांगितलं जातं, तू किती खर्च करतो, ती किती खर्च करते. आम्हाला त्यांची फायनान्शियली इन्सिक्युरिटी असते की बायकोबरोबर हा स्पेंड जास्त केला किंवा हे दोघांनी मिळून काहीतरी ट्रिप्स केल्या, घर घेतलं, दोघांनी वेगवेगळ्या गाड्या घेतल्या, तर आपल्याला फंड्स कमी पडतील.
असाही एक ट्रेंड आहे की मग बाबा राहू दे, तू वेगळं राहा, पण आम्हाला आमचं प्रोटेक्शन पाहिजे. हाही एक वाढलेला आहे. मी याच्यामध्ये बाईचीच बाजू घेते असं किंवा नवऱ्याचीच बाजू घेते असं नाही. हम्म. पण हाही एक प्रकार वाढलेला आहे. तो मुलींबाबतीत पण आहे, की आपली मुलगी जर लग्न होऊन गेली, कारण आता कसं ट्रेंड आलंय, एक-एकच मूल पाहिजे. आणि मग आपली मुलगी जर लग्न होऊन गेली, इतके वर्ष आपला फायनान्शियल सपोर्ट करते. मग आता मग तिचं फायनान्शियल आपल्याला सपोर्ट बंद होईल. मग हिचं लग्न करायचं का नको? मग हिने पैसे कमी द्यायला सुरुवात केली, तर मग त्यांच्यामध्ये भांडणं लावून देणे. ही अशी इतकी कारणं झालेली आहेत. ते जुने आता सुनेचं आणि ते घरातले जॉइंट फॅमिलीचे किंवा कुकिंगवरून स्वयंपाकघरातली कामं, घरातली कामं हे सगळं आता ते कमी झालंय. बाकीच्या गोष्टी ह्या जास्ती वाढलेल्या आहेत. हम्म, हम्म. त्यामुळं हा ट्रेंड आता कमी होऊन ह्या गोष्टींमध्ये ह्या नवीन खूपच यायला लागलेल्या आहेत. वेगवेगळे प्रकार यायला लागलेले आहेत. हो, हो. या सगळ्यामध्ये म्हणजे डिव्होर्सेसच्या कारणांमध्ये किती कारणं काहीतरी ग्रोथ रिलेटेड आहेत. म्हणजे आता हा एक मुद्दा असतो ना, की दोघेही नोकरी करतात, दोघांचे काहीतरी त्यांचे करिअर्स आहेत आणि आता दोघांनी त्यांचे करिअर्स त्यांच्या पेसने अचीव्ह करायचे आहेत आणि त्याच्यात त्यांना ब्रेक नको आहे. तर करिअरसाठी सुद्धा डिव्होर्सेसचं प्रमाण वाढतं का? हो, वाढलेलं आहे. कारण बाहेर परदेशात जायच्या अपॉर्च्युनिटीज जर असतील आणि त्याच्यामध्ये जर ती स्त्री जाणार असेल ना, तर ते थोडंसं अवघड होऊन जातं. हम्म. तिला तेव्हा कंट्रोल केलं जातं, की मग तू जॉबच सोड किंवा मग तू प्रमोशन घेऊ नकोस किंवा हे ऑफशोर काम घेऊ नकोस. याच्यामध्ये मग त्या स्त्रीने एक वेगळं अचीव्ह केलेलं असतं तिच्या करिअरमध्ये, फायनान्शियल्समध्ये, प्रमोशन्समध्ये आणि मग तिला ते असं वाटतं, की अरे मी या स्टेजला गेलं असताना आता मला ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज धुडकून लावायच्या आणि मग माझी ग्रोथ नाही. याच्या कारणाने बऱ्याच वेळा मी इथं बघितलेलं आहे, की ते डिव्होर्सेस होतात. हम्म. दुसरं कारण असं आहे, की फायनान्शियली जर स्त्री पुरुषापेक्षा जास्ती कमवायला लागली, तर अजूनही बऱ्याच वेळेला पुरुषांना त्याचा त्रास होतो. अजूनही होतो. अजूनही त्यांना असं वाटतं, की नाही ही माझ्यापेक्षा तिला टोमणे म्हणजे त्याला माहिती असतं ती तिच्या यानी चाललेली आहे, ग्रोथ तिची चांगली आहे. पण त्याचा इगो असा असतो, की अरे मग ही शाणी झाली का? ती एखादा ॲडवाईस द्यायला गेली, की त्याला त्याचा त्रास होतो. तिने एखादं कॉन्ट्रिब्युशन म्हटलं, की अरे आज मी ही ट्रिप स्पॉन्सर करते. आतनं त्याला फार आनंद झालेला असतो. पण बाहेरनं, की अरे मग ही पैसे कमवायला लागली म्हणजे मग ह्या अशा गोष्टी, छोट्या-छोट्या गोष्टी ह्या वाढत जातात. ते ॲक्युमुलेट होतात आणि मग त्याचा कधीतरी एक इतका मोठा स्फोट होतो आणि मग ते आमच्या दारात येतात. नाही काय बेसिकली काय झालंय आजच्या जगामध्ये पैसा सब कुछ आहे. हे एक जी मेंटॅलिटी झाली आहे ना, मग काही करून पैशाला महत्त्व जास्त आलेलं आहे आणि त्याच्यामुळे विशेषतः जर का एखादी मुलगी जर का बायको जर का नवऱ्यापेक्षा जास्त कमवत असेल, तर त्या नवऱ्याला एक तर इन्सिक्युरिटी येते, की ही मला सपोर्ट करेल का? ही समजा निघून गेली तर काय? ही माझ्यावरती डिक्टेट करेल का? समाज इतका बदललेला नाहीये. आजही मुलाला जेव्हा लग्न करतात, तेव्हा त्याला सांगतात तुला कुटुंब सांभाळायचंय. तू कमवतोयस कुटुंबासाठी. पण जेव्हा एक बाई किंवा मुलगी पैसे कमवते, तेव्हा ती कुटुंबासाठी कमवते ही मानसिकता अजूनही नाहीये. ती स्वतःसाठी कमवते आणि त्याच्यामध्ये पुरुषांना ती इन्सिक्युरिटी वाटते. ही मानसिकता जोवर बदलत नाही, तोवर मग पुरुष काय करणार? तिला कसं तरी खाली पाडायचा प्रयत्न करणार. तिचे पैसे तर पाहिजेत, पण त्या मानसिकतेतून जसं मॅडम म्हणलं, की टोमणे मारणं किंवा तिला कायम खाली दर्शवणं किंवा फिजिकल व्हायलन्स. पुरुष हा फिजिकली स्त्रीपेक्षा स्ट्रॉंग असतो. त्यामुळे फिजिकल व्हायलन्स या नात्यामध्ये खूप वाढतो. इमोशनल व्हायलन्स खूप वाढतो आणि सगळ्यात महत्वाचा वाईटात वाईट व्हायलन्स म्हणजे सेक्शुअल व्हायलन्स वाढतो, की कुठेतरी माझा ह्या स्त्रीवर हक्क आहे हे दाखवायचं. मी कुठेतरी जास्त पॉवरफुल आहे. पैशाच्या बाबतीत दाखवू शकत नाही, करिअरच्या बाबतीत दाखवू शकत नाही, मग मी ह्या बाबतीत दाखवणार आणि तिथे अडचणी निर्माण होतात. आम्ही नेहमी जेव्हा कुठलंही जोडपं येतं, तेव्हा पहिल्यांदा त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग काय आहे किंवा प्लॅनिंग म्हणण्यापेक्षा अरेंजमेंट काय आहे. म्हणजे ते 50-50% असेल, 10-20% असेल, काही असेल, पण ते काय आहे हे समजून घेतो. कारण आज प्रत्येक जण जो लग्न करतोय त्याला काहीतरी बॅगेज आहे. मग लोन आहे, एज्युकेशनल लोन आहे, आईवडिलांची जबाबदारी आहे, कुटुंबाची जबाबदारी आहे, EMI आहेत, व्हॉटएव्हर. पण ही जबाबदारी दोघांनी एकमेकांना सांगितली आहे का?
त्याचं त्यांनी काय मूल्यमापन केलेलं आहे, ते कशी जबाबदारी निभावायची, ह्याच्यामध्ये जर क्लॅरिटी आली नाही, मग नक्कीच ते प्रकरण डायव्होर्सपर्यंत पोचतं. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे, की घरातला खर्च रोजचा, रोज दूध, बटर, अंडी आणायचा जो खर्च आहे, तो कोणी करायचा? मग बऱ्याच वेळेला मानसिकता स्त्रीची अशी असते, घरातला खर्च तू करायचास, कारण तू पुरुष आहेस. पण तो पुरुष म्हणतो माझी तेवढी कमाई नाही, तर तू कॉन्ट्रीब्यूट कर. मग तिथे कॉन्फ्लिक्ट होतो. हम्म. सो हे दोघांनी जर क्लॅरिफाय केलं, मग अडचणी येत नाही. आता माझ्याकडे एक जी केस चालू आहे त्यामध्ये अशी गंमत आहे, की ती मुलगी जी आहे ती खूप जास्त कमवते, मग त्या नवऱ्यापेक्षा दुप्पट तिप्पट कमवते. आता तो नवरा काय म्हणतो, मला परदेशात जायचंय माझ्या करिअरसाठी, तू मला स्पॉन्सर कर. आणि मुलगी म्हणते मी कमवते म्हणून मी तुला स्पॉन्सर का करू? तू इथं राहा, इथं मी तुला पोचतेय ना. हम्म. ही जी कॉन्फ्लिक्ट आहे ना, ही कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करणं ह्याच्यासाठी काउन्सिलिंग लागतं. हम्म. हम्म. आणि त्यामुळे ह्या अशा नवीन नवीन गोष्टी यायला लागल्यात. आजही माझ्या मते जे मॅडमनी कारणं सांगितली डायव्होर्ससाठी, त्याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण ह्याच्यामध्ये खूप मोठी दरी आहे. खूप मोठी दरी आहे. खूप अजूनही आहे. वेगवेगळी कारणं आहेत. खूप वेगवेगळी कारणं आहेत. म्हणजे आजही ग्रामीण भागामध्ये बायकांना तो एक ट्रेडिशनल रोल दिला जातो, हो. की मूल आणि चूल किंवा घर ह्याला जास्त महत्व आहे. ते शहरी भागात थोडं कमी झालंय. त्यामुळे डायव्होर्सची पूर्वीची कारणं माझ्या मते तशीच अबाधित आहेत आणि नवीन त्याच्यावरती ऍड झाली आहेत. हम्म. हम्म. आणि त्यामुळे आपल्याला आता डायव्होर्सचं किंवा सेपरेशनचं प्रमाण जास्त दिसतंय. मग असं जर झालं असतं ना, की जुनी गेली आणि नवीन आली तर ठीक आहे, पण जुनी आहेतच आणि त्याच्यावर नवीन मुलामा, हे सगळ्यात वाईट आहे. आपण आता बोलताना कारणांमध्ये एका कारणाचा मुख्य उल्लेख केला, ते म्हणजे अडल्टरी, म्हणजे विवाहबाह्य संबंध. हे मगाशी आपण बोलताना सुद्धा तुम्ही मेन्शन केलं की खूप कॉमन झालेलं आहे आणि खूप नाते तुटण्याचं, खूप डिवोर्सेसचं प्रमाणामध्ये हे एक मुख्य कारण आहे. मला त्याच्याकडे यायचं आहे की का विवाहबाह्य संबंधांचं प्रमाण वाढलं आहे आणि कसं ते डिवोर्सला कॉन्ट्रीब्यूट करतंय, त्या नात्याला त्या पोखरत आहे, याच्याबद्दल जर आपण थोडे बोलू शकलो. अडल्टरीमध्ये असं झालेलं आहे की आता जेव्हा स्त्री काम करायला लागली तेव्हा वर्किंग आवर्स जे ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत, किंवा आपल्याकडे भारतात ही सिस्टीम आहे 8 ते 10 तास 12 तास काम करणं, हो. जो वेळ त्या फॅमिली बरोबर किंवा त्याच्या स्पाऊस बरोबर नसतो, तो वेळ त्याच्या कलिग्स बरोबर असतो. आणि त्या कलिग्स बरोबर शेअरिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी जास्त शेअरिंगमध्ये कलिग्स बरोबर होतात. कारण घरी आले की जेवणे आणि झोपणे किंवा थोडंफार काम करणे, सकाळी उठून परत जॉबला जाणे, पैसे कमवायचे, सगळं लाईफस्टाईल मेंटेन करायची, घर चालवायचं, या सगळ्या गोष्टी करताना जो कम्युनिकेशन गॅप तयार होतो, एक डिपेंडन्सी फॉर लव्ह, अफेक्शन, सगळ्याच गोष्टीत, म्हणजे फ्रेंड्स बरोबर जसं आपण आधी शेअर करतो कॉलेजच्या आधी वगैरे, सगळ्या कॉलेजच्या वेळेस, ते जेव्हा लग्नानंतर जे शेअरिंग पाहिजे, केअरिंग पाहिजे, ते कलिग्स बरोबर होतं आणि त्याच्यामध्ये हे रिलेशन्स डेव्हलप होतात. हा एक मेजर रिझन आहे अडल्टरीसाठी. सेकंड आहे ट्रान्सफरेबल जॉब्स. 2-2, 3-3 वर्ष, 4-4, 5-5 वर्ष जेव्हा एखादी व्यक्ती बाहेर परदेशात जाते किंवा दुसऱ्या राज्यात जाते किंवा दुसऱ्या गावाला जाते, हो. ट्रान्सफरेबल जॉब्स असतात, तेव्हा एक स्पाऊस अशी असते की ती एका ठिकाणी तिने घर सांभाळायचं असतं, तिने मुलं सांभाळायचं असतात, ती बऱ्याच वेळा स्त्री असते, ते एक असतं. मग त्या पुरुषाला सेक्शुअल गरज आहे, बाकीच्या सगळ्या कोणाला तरी एक वेंट आउट करण्यासाठी कोणतरी, मग तो तिथं रिलेशन्स डेव्हलप करतो. हे अशा बऱ्याचशा जॉब रिलेटेड गोष्टी आहेत ना, ह्या इथं डेव्हलप होतात. बिझनेससाठी काही लोक 15 महिन्यातले 15 दिवस 20 दिवस बाहेर जातात. दे कम इन कॉन्टॅक्ट विथ समबडी. म्हणजे अशा वेळेस मी बघितलेलं आहे की हा रेशिओ आहे, बहुतेक करून सबऑर्डिनेट्स असतात, कलिग्स असतात, बॉसेस असतात किंवा एखाद्या बाहेरच्या व्यक्ती असतात की ज्याच्यामुळे यांचं जेलिंग तिथं जास्त होतं. काय होतं, एखाद्या जॉबमध्ये असेल ना, सेम क्वालिफिकेशन्स असतात त्यांचे युजली. हो. एक तो क्रायटेरिया असतं की बऱ्याच वेळा MBA केलेले किंवा इंजिनियर्स असतात, हे सगळे त्यांचे ते डिस्कशन्स खूप व्यवस्थित होतात त्यांच्याबरोबर. कामाच्या विषयी खूप चांगले डिस्कशन्स होतात. मग त्यावेळेस जेवताना किंवा बाकी काम करताना, बाहेर ट्रॅव्हल करताना
मनातल्या काही गोष्टी येतात, फिजिकल नीड असते, त्याच्या ह्याच्यात हे ॲडल्टरी फार वाढली जाते आणि ही बरीचशी त्याच्यामधनंच जास्त झालेली आहे. हम्म, हम्म. आजकाल काय झालंय ना, विकेंड मॅरेजेस झाले. म्हणजे फक्त विकेंडला आपण नवरा बायको आहोत. म्हणजे जसं मॅडम म्हणलं ना, की 10-12-15 तास जर तुम्ही घराबाहेर राहणार आहात आणि फक्त विकेंडला भेटणार आहात, तर बरं विकेंडला देखील भेटता म्हणजे काय, की काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची. नाहीतर मग ते फोमो काय म्हणतात ना, फिअर ऑफ मिसिंग आउट, की आपले हे मित्र तिकडे गेले होते, त्या रिसॉर्टला गेले, मग आपण ह्या विकेंडला तिकडे जायला पाहिजे. म्हणजे एकमेकांना वेळ देण्यापेक्षा मी ऍक्टिव्हिटी काय करतोय हेच विकेंडला ठरवलं जातं. आणि असे विकेंड मॅरेजेसमध्ये मग कुठेतरी जवळीक लागते ना रे माणसाला. प्रत्येकाला कुठेतरी कोणतरी जवळचा माणूस लागतो, जिथे ते स्वतःच्या मनातलं बोलू शकतील, काय वाटतं ते बोलू शकतील, रिलॅक्स होऊ शकतील. मग ते जर का आपल्या पार्टनर बरोबर मिळत नसेल, आपल्या लिगली नवरा बायको बरोबर मिळत नसेल, तर आपण शोधणारच ना कुठेतरी. सो माझ्या मते ॲडल्ट्री किंवा विवाहबाह्य संबंध हे थांबणार नाहीयेत, ते होणारच आहेत. कधी ते थांबतील? जेव्हा आपण आपल्या स्पाऊस बरोबर, आपल्या पार्टनर बरोबर असा संवाद साधू, की जिथे आपण आपल्या पार्टनर बरोबर आपल्याला जे पाहिजे ते व्यक्त करू शकू. हम्म. दुसरी गोष्ट म्हणजे की आपण लग्नाचं जे नातं आहे ना, त्याला नेहमी ग्रांटेड धरतो, गृहीत. म्हणजे माझा नवरा असणारच आहे, मी काही केलं तरी माझी बायको काही फरक पडत नाही. आज मी रात्री 12च्या ऐवजी 1ला आलो तरी काही मला फरक पडत नाही, बायको तिथंच असणार आहे. हे जेव्हा गृहीत धरलं जातं नातं, तेव्हा त्या नात्यातली आत्मीयता कमी होते. नातं हे कायम त्याच्यावर काम करायला लागतं. असं नाही म्हणून चालत की माझं लग्न झालं म्हणजे सगळं आलबेल आहे. मला त्या नात्यावरती सतत काम करायला लागतं, मला सतत त्याच्याशी संवाद साधायला लागतो. आणि तो संवाद जर मी माझ्या पार्टनरवर नाही साधला तर दुसरा शोधणार ना मी. मग होणारच विवाहबाह्य संबंध. मग त्याच्यासाठी लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असो नसो, घरात राहत असू, वर्क फ्रॉम होम असलं तरी होतील. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की आपण आपल्या पार्टनरशी संवादाच्या ज्या ॲव्हेन्यूज आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या करतोय का, इज मोस्ट इम्पॉर्टंट. हम्म, हम्म. मला आणखीन एक प्रश्न पडतो की आता आपण या पद्धतीच्या विवाहबाह्य संबंधांबाबत थोडे जास्त एक्सेप्टेबल झालोय का? कारण खूप आपण आजूबाजूला या पद्धतीचे नातेसंबंध बघतो आणि आपल्याला ते खटकत नाहीत. किंवा ज्या अर्थी माझ्या आईवडिलांना ते नाती खटकतील, त्या अर्थी मला आता ते खटकत नाहीत. तर त्या विवाहबाह्य संबंधांबद्दलचा एक्सेप्टन्स वाढलाय आणि म्हणूनही त्याचं प्रमाण कुठे वाढलंय असंही वाटतं का? बेसिकली विवाहबाह्य संबंध आता कॉमन झालेत. हे जे काय मॅडमने कितीतरी कारणं सांगितली, या सगळ्या कारणांमुळे ते कॉमन झालेत. त्याचबरोबर जर का ते विवाहबाह्य संबंध आपल्या पार्टनरला खटकत असतील तरच ते अडचणीचे आहेत असं मला वाटतं. माझ्याकडे कितीतरी अशी जोडपी आहेत की ज्यांना माहिती आहे माझ्या नवऱ्याचं कुठेतरी अफेअर आहे किंवा माझ्या बायकोचं कोणाबरोबर तरी चालू आहे, पण ते एक्सेप्ट करतायत. सो विवाहबाह्य संबंध कायम वाईटच आहेत असं जे आपल्या डोक्यात भिनवलं गेलेलं आहे, ते माझ्या मते आता बदलायला पाहिजे. हे इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. कायद्याला मान्य नाही. मी कायदेशीर बोलतच नाही आज. नाही बघ ना, आता अमेरिकेचा प्रेसिडेंट होता ज्याचे विवाहबाह्य संबंध जगभराने बघितले, पण आज ते दोघं जण राहतायत रे एकत्र. ते आपल्या मुलीला सांभाळतायत, सगळं करतायत, ते एकत्र आहेत. मग ते चुकीचं आहे का? सो माझ्या मते विवाहबाह्य संबंध त्या दोन व्यक्तींसाठी जास्त महत्वाचे, ते त्याला कसं घेतायत. माझ्याकडे असंही एक उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये त्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध आहेत, त्या बायकोची अट एकच आहे की रात्री तू माझ्या घरी यायला पाहिजे झोपायला. मग ती काय करते, जेव्हा त्याला त्याच्या सो कॉल्ड प्रेयसीकडे जायचंय, ती त्याला गाडीत घालते, त्या प्रेयसीच्या घरी घेऊन जाते. अरे बापरे. ते दोघं जण बेडरूममध्ये जातात, ही टीव्ही बिव्ही बघत बसते हॉलमध्ये, आणि नंतर ती परत त्याला गाडीत घालून घरी आणते रे. किती छान आहे हे, मला छान वाटतं, मला वाईट नाही वाटत. ते त्यांचा चॉईस आहे ना रे. दरवेळेला विवाहबाह्य संबंध चुकीचे तर असं नाहीये, पण तिथे क्लॅरिटी दोघांमध्ये जर असेल ना तर हे चालू शकतं.
जर का ती स्त्री जी आहे ती तिच्या मनाविरुद्ध करत असेल तर ते चांगलं नाही. तो पुरुष जर का गैरफायदा घेत असेल त्या बाईचा, आपल्याच बायकोचा, तर ते चांगलं नाही. म्हणजे माझ्या बायकोला मी जबरदस्तीने म्हणतोय माझे संबंध तू काय करायचं ते कर, तर हे चूक आहे. ॲब्सोल्युटली चूक आहे. त्यामुळे विवाहबाह्य संबंध माझ्या मते दरवेळेला वाईटच आहेत असं नाही. दुसरी एक नवीन कन्सेप्ट आली आहे, जस्ट इंट्रोड्यूस, की नातं जेव्हा काही वर्ष चालतं, 2 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, तेव्हा त्याच्यात एक एकसुरीपणा येतो. सो नाव न्यू रिसर्च सेज की कुठेतरी त्याच्यामध्ये थोडा बदलाव झाला ना तर त्याची रंगत जरा थोडीशी परत येते. सो 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 दोघांनी थोडंसं फ्लर्ट केलं, थोडंसं दुसऱ्यांबरोबर मिक्स झाले, थोडा सोशल सर्कल हे केला. आय एम नॉट सेइंग की सेक्शुअलीच तुम्ही लैंगिकदृष्ट्याच त्याच्याकडे बघितलं पाहिजे, पण येस थोडं फ्लर्ट केलं तर तुम्हालाच तुमच्या पार्टनर बरोबर परत संवाद साधायला सोपं होतं. कारण आपण आपल्या पार्टनरच्या सगळ्या रिॲक्शन गृहीत धरतो. सो नाविन्य आणण्यासाठी थोडं येस, पण ते फ्लर्टिंग असं नाही पाहिजे की जिथे तुमचा पार्टनर दुखावला जाईल. सो दिस इज अ गुड अडल्टरी. बापरे. सो कॉल्ड ओपन मॅरेज, आता ही टर्म वापरली जाते. त्याच्यात कसं आहे, आता माझ्याकडे ज्या केसेस आलेल्या आहेत किंवा मी बघितलेलं आहे की बऱ्याच वेळा असं झालेलं आहे, जर ती स्त्री जर फॅमिलीला, इफ शी इज अ ब्रेड विनर आणि ती संपूर्ण फायनान्शियली घराला सांभाळत असेल, तर बऱ्याच वेळेला नवऱ्याला माहिती असतं, तो दुखवला गेलेला असतो, पण तरीही तो ॲक्सेप्ट करतो. कारण त्याला ती भीती असते, ही जर सोडून गेली तर माझं काय होणार. तसंच पुरुषाच्याही बाबतीत असतं. ती स्त्री पूर्णपणे त्याच्यावरती अवलंबून असते. मग तिला असं वाटतं की अरे बापरे, याला जर मी थांबवलं, कुठंतरी टोकलं, काहीतरी झालं आणि हाच जर मला सोडून त्या बाईकडे गेला तर आपल्या मुलांचं काय होणार, माझं काय होणार. त्याच्यामुळं ती पण ॲक्सेप्ट करते. काही वेळेला इम्पॉर्टन्सी असेल, सेक्शुअल इम्पॉर्टन्सी असेल, त्याच्यावेळी सुद्धा काहीतरी सेक्शुअल प्रॉब्लेम्स असतील, त्यावेळी सुद्धा दोन्हीमध्ये त्यावेळी सुद्धा ॲडल्टरी ॲक्सेप्ट केली जाते. मी आता बऱ्याचशा स्त्रियांना मी बघितलं, त्यांना गायनेकोलॉजिकल खूप प्रॉब्लेम्स असतात, ज्याच्यामुळे त्या सेक्शुअली ॲक्टिव्ह नसतात. मग त्यांना असं वाटतं की ओके, आय एम डिप्रायव्हिंग माय हजबंड, तर तो मला सांभाळतोय, माझं सगळं व्यवस्थित चाललंय, समाजाला काही माहिती नाही ना, ठीक आहे, तुझं चालवते. अशा पण गोष्टी आहेत ज्याच्यामुळं ओपनली हे ॲक्सेप्ट केल्या जातात. किंवा दोघांचंही अफेअर आहे. हां, हे बऱ्याच वेळा असं होतं की दोघांचं, बायकोचंही आहे बाहेर कुठंतरी, नवऱ्याचंही कुठंतरी काहीतरी आहे. मग तो दोघं जेव्हा पकडले जातात तेव्हा ते दोघं एकमेकांना सांगतात, ओके, तू तुझं चालू ठेव, मी माझं चालू ठेवतो. त्याच्यात सुद्धा हे चालू राहतं. त्यामुळं दिस इज ॲक्सेप्टन्स. बापरे. नाही, पण माझं म्हणणं एकच आहे की आपण नेहमी विवाहबाह्य संबंधांना वाईट नजरेने बघण्यापेक्षा त्या दोघांना काय वाटतं याला जास्त महत्त्व आहे. प्रत्येक विवाहबाह्य संबंध कुठल्या तरी कारणानेच होतो असं नाही, तर तो सर्कमस्टेन्शियल पण असू शकतो की आपली जी काही आजूबाजूची परिस्थिती आहे त्याच्यामुळे पण निर्माण होऊ शकतो. जसं मॅडम म्हणल्या की इम्पॉर्टन्सी आहे किंवा काही गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, खूप जवळीक आहे, नातं तुटलेलं आहे, संवाद नाही. सो विवाहबाह्य संबंध आपण का करतोय, त्याचा आपल्या नात्याला नुकसान होणार आहे का, ह्याची जाणीव ठेवून जर का आपण ते केलं तर त्याचा फायदा होणार आहे. पण केवळ मला करायचंय म्हणून केलं तर ते नक्कीच फेल होणार आहे. म्हणजे जस्ट टू क्लॅरिफाय, आपण अजिबातच विवाहबाह्य संबंधांची ॲडव्होकसी करत नाही आहोत. नाही. आणि ती त्या नात्यात असलेल्या कुठल्याही माणसासाठीची क्रुएल्टीच आहे आणि ते अनफेअरच आहे. पण ज्या दोघांमधल्या अंडरस्टँडिंग मधून इस्टॅब्लिश्ड असू शकतात, तिथे त्याची हरकत, समाजाने त्याच्याकडे काय बघावं वगैरे, याच्याबद्दल आपलं खरं तर आताचं प्रायमरी डिस्कशन आहे. मला दुसऱ्या आणि त्याच्यामुळे तर आज कोर्टाने ॲडल्टरीला जे क्रिमिनल बरोबर होतं ते डिक्रिमिनलाइज केलेलं आहे. बरोबर ना मॅडम? येस. मला त्याचा जो दुसरा मुद्दा होता त्याच्याकडे यायचा आहे. आणखीन एक जे महत्वाचा बेस असतो क्रुएल्टी, डिवोर्स साठीचा लिगली, तर ती क्रुएल्टी म्हणजे काय आणि
ती काय अर्थी तुम्हाला डिवोर्स पर्यंत घेऊन जाऊ शकते? म्हणजे एकतर त्याची लिगल साईड सुद्धा, आपण लिगली काय गोष्टीला क्रुएल्टी म्हणू शकतो आणि काय गोष्टीला नाही, आणि रिलेशनशिपच्या बाबतीत सुद्धा ती क्रुएल्टी कशी येते, या दोन्हीबद्दल ऐकायला आवडेल. क्रुएल्टी चं डेफिनेशन खूप वास्ट आहे. ते डोमेस्टिक व्हायलन्स, प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, याच्यामध्ये क्रुएल्टीचं डेफिनेशन खूप फास्ट दिलेलं आहे. कसं आहे माहिती आहे का, क्रुएल्टी 2 प्रकारची, एक फिजिकल आणि एक मेंटल क्रुएल्टी. आणि क्रुएल्टी ठरते ते मी मगाशी जसं सांगितलं, ती व्यक्ती कुठल्या बॅकग्राऊंडची आहे, स्टेटस काय आहे, त्याचं कल्चरल बॅकग्राऊंड काय आहे, फायनान्शियल काय आहे, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळं क्रुएल्टी प्रत्येकाला वेगवेगळी असू शकते. एकच क्रुएल्टी सगळ्याला ॲप्लिकेबल नाही. म्हणजे जर ट्रॅव्हलिंग करताना मला म्हणजे माझ्याकडे पहिली एक केस अशी आली होती की मी लग्न झाल्यानंतर लग्नाच्या ठिकाणं माहेरवरनं मी सासरला चालले होते आणि ट्रेनमधनं ते सगळं वऱ्हाड चाललं होतं. पण ती जी नवीन लग्न झालेली ती मुलगी होती, तर तिला ते जे बेड होतं तर ट्रेनमधलं, ते तिचं म्हणणं होतं की मला ते खूप टोचलं रात्रभर आणि मला खूप त्रास झाला त्याचा. तर मग मी नवविवाहित असून सुद्धा मला तेवढं माझी व्यवस्था केली नाही आणि तुम्ही मला ही फॅसिलिटी का दिलेली नाही, हे गेल्या गेल्या तिचं भांडण झालं आणि ती निघून आली. फॉर हर दॅट वॉज क्रुएल्टी. पण ह्या क्रुएल्टीसाठी शी कॅन फाईल ही क्रुएल्टी. आणि यासाठी कोर्टात जाऊ शकते ती. पण आता कोर्ट तसं लगेच दिवस देत नाही त्या गोष्टींसाठी, पण तिच्यासाठी ती क्रुएल्टी आहे. ओके. मी जसं म्हणालं की रोज घरातलं क्लिनिंग करणं, रोज घरातलं कुकिंग, स्वयंपाक करणं, या सगळ्या गोष्टी एखाद्यासाठी क्रुएल्टी होते, दुसऱ्या स्त्रीसाठी ती क्रुएल्टी होत नाही. रंगावरनं आता मेंटल क्रुएल्टी, एखाद्याला खूप जाड आहे म्हणून सतत टोमणे मारणे, रंगा काळी आहे, किंवा एक ती लग्न झाल्यानंतर घरात काहीतरी आल्यानंतर एखादा, म्हणजे बऱ्याच वेळा कसं होतं की माणूस अगदी घरातले वडील असतील, सासू सासरे असतील, कोणी किंवा आजी सासू सासरे असतील, कोणीतरी खूप सिरियस झालेलं असतं आणि त्याची इच्छा असते की मला मरायच्या आधी मला हे लग्न बघायचंय. ते बिचाराचं ते लग्न होतं आणि ती व्यक्ती मरते, पण त्या व्यक्तीला दोष दिला जातो की तू पांढऱ्या बायाची आहेस म्हणून ही व्यक्ती मेली, ती गेली. ही सुद्धा क्रुएल्टी आहे. असं क्रुएल्टी अशी डिफाईन करता येत नाही कोणासाठी ती फिजिकल क्रुएल्टीमध्ये मारहाण, म्हणजे काही लोकांना मी बघितले सतत चिमटे काढणे. लोकांना वाटतं की अरे चिमटे काढणे काय, पण सतत जर तुम्ही चिमटे काढून एखाद्या व्यक्तीला त्रास देणार असेल तर त्याच्यासाठी फिजिकल क्रुएल्टी. तसं मगाशी डॉक्टरांनी म्हटलं, मारहाण करणे. मारहाण दोघंही करतात, स्त्री पण करते, पुरुषही करतो. स्त्रीनी केलेली मारहाण किंवा हे असतं ते ती नखनी ओरखडते किंवा चावते किंवा केस ओढते, किंवा ही बऱ्याच वेळा ही होती, कारण पुरुष बऱ्याच वेळा फिजिकली ओव्हरपॉवर करतो तिला. पण हे सतत हा त्रास देणे किंवा आत्महत्या करण्याची धमकी सतत देणे, हे नाही केलं मी आत्महत्या. म्हणजे माझ्याकडे एक क्लायंट होती, मला फॉरेन टूर करायची, माझ्या आईवडिलांना तू फॉरेनला न्यायचं, तुझ्या आईवडील जातात ना, मग माझ्या आईवडिलांनाही न्यायचंय तू. तो म्हणतात ते त्यांच्या पैसे जातात, तुझ्या वडिलांना मी अफोर्ड नाही करू शकत, कारण आपल्याला आपला संसार आहे. पण त्या बाईनी त्याला 3 वेळा धमकी दिलेली आहे, मी घर सोडून जाते नाही तर मी आत्महत्या करते. म्हणजे ही क्रुएल्टी आहे. आज सतत आत्महत्येची धमकी देणे आणि त्या गोष्टी करून घेणे, मला ह्या गोष्टी नाही मिळाल्या तर कंपॅरिझन करणे. बऱ्याच वेळा कंपॅरिझन हे दिस अमाउंट्स टू क्रुएल्टी. माझा एक्स बॉयफ्रेंड किंवा शेजारच्या किंवा माझी गर्लफ्रेंड किंवा माझी ही कलिग आहे किंवा माझी वहिनी आहे किंवा माझी बहीण आहे, ही असा संसार करते किंवा ती अशी राहते आणि तू अशी आहेस किंवा तू असा आहेस, याच्यावरनं कंपॅरिझन झालं तर दॅट ऑल्सो अमाउंट्स टू क्रुएल्टी. त्यामुळे मी म्हटलं ना, क्रुएल्टीचं डेफिनेशन फिजिकल, मेंटल. स्त्रीला बऱ्याच वेळा मूल होत नाही, उशिरा मूल होते, तिला मेडिकल काही इश्यूज होतात, त्याच्यावरनं सतत टोमणे मारणे, डिमीन करणे, तिला त्रास देणे, मुलीच झाल्या म्हणून त्रास देणे, हे सगळं दिस ऑल अमाउंट्स टू क्रुएल्टी. आणि या बेसिसवरती तुम्हाला घटस्फोट मिळू शकतो. घटस्फोट मिळू शकतो आणि हायेस्ट घटस्फोटाचे ग्राउंड्स डिवोर्ससाठी हे आहेत.
हो. ते इट शुड बी कंटिन्युअस. म्हणजे इतकं झालं पाहिजे की त्या दोघांनी एखाद्या स्पाऊसला असं की आता मला जगणं शक्य नाहीये ह्या व्यक्तीबरोबर राहणं, हो. आणि मला आता हे इंटरेस्ट नाही आणि मला याच्यापासून धोका आहे या व्यक्तीपासून, त्या स्पाऊसपासून. त्यावेळेस कोर्ट कन्सिडर करतं की येस, दिस अमाउंट्स टू क्रुएल्टी. आई वडिलांना वेगळं राहायला लावणे, आई वडिलांना म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की मुलींची इच्छा असते की पहिल्यापासून वेगळं राहणं. पण तो जर एकुलता एक मुलगा असेल, एकुलता एक जरी नसला, पण ते आधी सुरुवातीला टर्म्स अँड कंडिशन्स असतात. बऱ्याच वेळेला आता त्या डिसाईड केल्या जातात. वेगळं राहणार का एकत्र राहणार. मग असं जर वाटलं की नाही, नाही मला आता त्रास होतो ह्या सासू-सासऱ्यांपासून, किंवा मला माझं इंडिपेंडन्स सगळं व्यवस्थित पाहिजे. मग त्याला जबरदस्ती करणे की नाही तू वेगळा राहायला पाहिजेस. आपण वेगळं, दॅट ऑल्सो अमाउंट्स टू क्रुएल्टी. यू कांट कंपेल अ सन टू स्टे अवे फ्रॉम हिज पेरेंट्स. पेरेंट्स. दॅट ऑल्सो अमाउंट्स टू क्रुएल्टी. आता ते डिवोर्सचं वन ऑफ द ग्राउंड आहे, जिथं कोर्ट डिवोर्स ग्रांट करायला लागलेत. बापरे. नाही म्हणजे क्रुएल्टी जसं मॅडम म्हणलं ना की खूप ब्रॉड आहे. खूप विषय येतात. म्हणजे फिजिकल क्रुएल्टी सगळ्यांना कळते. मारलं, हाणलं सगळ्यांना कळतं. पण जे कळत नाही ते म्हणजे मेंटल किंवा इमोशनल क्रुएल्टी. म्हणजे बऱ्याच वेळेला ना एकमेकांना जोडपी जे आहेत ना ते सायलेंट ट्रीटमेंट देतात. म्हणजे काय? तर मी ऐकणारच नाही तुझं काही. तू कितीही बडबड कर, काही पण कर, मला काही घेणं-देणंच नाही. हे असं नातं ना मला सगळ्यात राग येतो. मला आवडतं कुठलं नातं? ठीक आहे, तुमच्यात फरक आहेत ना, भांडा, अगदी डोक्यात हाणा एकमेकांच्या. पण नंतर एकत्र या. इथे काय होतं, क्रुएल्टीमध्ये काय माझ्या मते, की मी आरडाओरडा करतोय, मी हे करतोय आणि दुसरा म्हणतो मला काही फिकीर नाही, घेणं-देणं नाही. किंवा दोघं एकमेकांची फिकीरच करत नाहीत. ही क्रुएल्टी सगळ्यात जास्त वाईट आहे. मग ही क्रुएल्टी जसं मी म्हटलं तसं, की मानसिक पण असू शकते. ती इमोशनल असू शकते आणि सगळ्यात वाईट म्हणजे सेक्शुअल असू शकते. हम्म. एक माझ्याकडे आत्ता जोडपं आलं होतं, की तो नवरा त्या बाईला रोज शारीरिक संबंध ठेवायला जबरदस्ती करतो. आता आपण म्हणलं लग्नाचा पाया हा लैंगिक सहजीवन आहे. पण त्याच्यामध्ये देखील तुम्हाला ब्लँकेट कन्सेंट नाही मिळाली. म्हणजे लग्न केलं म्हणून आता ह्या बाईनी मला मी म्हणेन तेव्हा संबंध ठेवायला मंजुरी दिलेली नाही. तुम्ही दरवेळेला संबंध ठेवताना तिची मंजुरी आहे का हे जाणून घ्यायला पाहिजे. ती काही लिखापिडी करायची गरज नाही. हम्म. परंतु ही जर जबरदस्ती केली तर हा व्यक्ती जो होता तो तिला मासिक पाळी असेल तरी करायचं लावायचा, ती आजारी असेल तरीही नाही मला संबंध ठेव, तुझं तू काही कर. तर ही क्रुएल्टी होऊ शकते. हम्म. त्याच्यासाठी फिजिकली मारलंच पाहिजे अशी गरज नाही. आणि हे थोडंसं ग्राउंड जे आहे हे थोडं प्रूव्ह करणं थोडंसं अवघड होतं. पण काउन्सिलिंगमध्ये बऱ्याच वेळेला हे मुद्दे बाहेर येऊ शकतात. हम्म. हम्म. सो आता सगळ्यात मेजर कारण डायव्होर्सचं माझ्या मते हे एकमेकांना केलेलं अवहेलना आणि क्रुएल्टी आहे असं मला वाटतं. मला ते आता याच्याच पर्यंत यायचंय की प्रूव्ह करता येत नाही. तुम्ही म्हटलात ना की हे प्रूव्ह कसं केलं जातं. म्हणजे जर काय अडल्ट्री आहे समजा, किंवा विवाहबाह्य संबंध आहेत, मग आपल्याला काय कुणाचे तरी चॅट सापडले, मग स्क्रीनशॉट सापडले, मग आपण काय पार्टनरचा फोन घेतला, व्हॉट्सअपवरती ते चॅट्स आहेत आणि मग त्याचे वेळेस घेतलेले स्क्रीनशॉट्स ते तरी असतील. पण ज्यावेळेस आपण क्रुएल्टी म्हणतो त्यावेळेस ती सिद्ध कशी केली जाते कोर्टात? कारण जर तुम्हाला त्या बेसिसवरती डिवोर्स हवा आहे, तुम्हाला घटस्फोटासाठी अर्ज करायचा आहे, त्यावेळेस ते कोर्टात सिद्ध कसं होतं? सिद्ध कसं असतं की ती व्यक्ती जी या क्रुएल्टीच्या ग्राउंड्स खाली जेव्हा ती व्यक्ती कोर्टामध्ये येते, तर ती इन्सिडेन्सेस जे नरेट केलेले असतात, त्या इन्सिडेंट्सची तारीख, वेळ, तिने कोणाला वडिलांना, आईला किंवा त्याने कोणाला सांगितलेलं आहे का की हिने मला असं केलं किंवा हिने मला मारलं, या सगळ्या गोष्टी, ह्या एखादं मेडिकल काहीतरी झालं असेल, आजकाल कॅमेरा आहेत, स्मार्टफोन आहेत, त्यामुळे लगेच काही वेळेला मारहाण झाली तर फोटो काढले जातात किंवा दुसऱ्या कोणाला तरी सांगितलं जातं. या सगळ्याचा कोर्ट कन्सिडर करतं ह्या सगळ्या इन्सिडेन्सेसवर. त्याच्यासाठी आय विटनेसची फार काही गरज नाहीये. अच्छा. त्या व्यक्तीवरती तो विश्वास ठेवला जातो. कारण त्या इन्सिडेंटला काय झालं, ती जर नरेट केलं असेल की त्या दिवशी असा प्रकार, ही भांडणं झाली आमची, जेवण झालं आणि ही अशी भांडणं झालं, त्यात त्यांनी मला मारलं आणि त्याच्यामुळे माझा कान दुखावला गेला.
मग मी दुसऱ्या दिवशी लोकल तिथूनच डॉक्टरच्याकडे गेलं. मी माझ्या शेजारच्यानीला सांगितलं किंवा शेजारचे आले आणि म्हणाले, की "अरे काय झालं? तुम्ही का आरडाओरडा करताय?" आणि मग त्याच्यातनं त्यांनी दोघांना आम्हाला शांत केलं. किंवा मग मी डॉक्टरच्याकडे गेले, माझ्या कानाची ट्रीटमेंट झाली. मग तिथं असं काही गरज नाही की तिथं तुम्हाला त्याची मेडिकल प्रूफच पाहिजेत, की आता तिथं त्या डॉक्टरनाच एक्झामिन केलं पाहिजे, असं काही नाही. हे कोर्ट विल कन्सिडर, फॅमिली कोर्ट आहे. इथं बाकीच्या क्रिमिनल आणि सिव्हिलमध्ये जो एव्हिडन्स प्रूव्ह करायचं असतं, हं. तर फॅमिली कोर्ट ॲक्टमध्ये त्याला एवढे स्ट्रिंजंट हे नाहीयेत की तुम्ही अशा प्रकारेच प्रूव्ह केली पाहिजे. ओके. कारण ओके. मेंटल क्रुएल्टी प्रूव्ह करणं खूप अवघड आहे. हो, हो. त्यालाच लागून येणारा दुसरा प्रश्न असा, की मग ती खोटे केसेस दाखल होऊ शकतात का याच्यातनं? कारण हे आपण खूप ऐकतो ना, की सगळे कायदे हे स्त्रियांच्या बाजूने आहेत आणि मग एखाद्या बाईने जर म्हटलं, की याने मला छळ केलाय, याने मला त्रास दिलाय, तर तिच्या नवऱ्यावरती काय त्याच्याबद्दलची केस दाखल होऊ शकते वगैरे, वगैरे गोष्टी ह्या सतत आपण ऐकतो. तर या क्रुएल्टी ग्राउंड्सचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो का आणि होतो का? हो. पहिलं एक मी म्हणजे खूप वेळा मी सांगते, की असं काही नाही हो, की फक्त स्त्रियांसाठी सगळे कायदे आहेत आणि स्त्रियाच करू शकतात. हा आता एक खूप मोठा गैरसमज झालेला आहे आणि आपल्याकडे अजूनही स्त्रियांना प्रोटेक्शनची गरज आहे. आपल्याकडे एवढे आहेत, अजूनही आपल्याकडं पॅट्रियार्कल हे आहे हो, सोसायटी. हो. अजूनही पुरुषप्रधान बरं हे आहे. त्यामुळं असं म्हणू नये, की सगळ्या कायदे स्त्रियांच्या बाजूने आहेत. दुसरं असं आहे, की गैरवापर खूप होतोय. हा गैरवापर मूळ जेव्हा 498 हा फौजदारी कायद्यातला जो कलम आहे, हो. इंडियन पिनल कोड, त्याच्यामधला याचा गैरवापर खूप झाला. म्हणजे जरा छोट्या-छोट्या गोष्टींवरून पोलीस कंप्लेंट फाईल केल्या गेल्या, गुन्हे दाखल होत गेले आणि त्याच्यामध्ये अरेस्ट व्हायला लागल्या आणि त्याचा इतका गैरवापर व्हायला लागला, त्यामुळं आता मग प्रत्येक वेळेस सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जजमेंट्स यायला लागले, की आणि आता तर लेटेस्ट सुप्रीम कोर्ट जजमेंट असं आहे, की पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही. कुठलीही कंप्लेंट जर सिरियस आली, ती पहिलं त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं. 3 महिन्याची मुदत दिलेली आहे. त्यांचं काउन्सिलिंग करायचं आणि त्याच्यात खरंच फिजिकल व्हायलन्स किंवा फार मोठी मारहाण झालेली असेल किंवा ती व्यक्ती जर आत्महत्येला हे गेला, तरच गुन्हा दाखल होतो, अदरवाईज नाही. त्यामुळं आता मिसयूज हा आता थोडासा कमी व्हायला लागलाय. पण अशामध्ये खूप घटना घडल्या, ज्याच्यामध्ये म्हणजे माझ्याकडे तर अगदी साधे-साधे आहेत, की ज्याच्यामुळे संसार तुटलेले आहेत. तिथं संसार करायचा आहे. पण 498 ची कंप्लेंट, पोलीस कंप्लेंट झाला, तर ही माझा नवरा किंवा त्याचे आई-वडील किंवा ती नणंद हे कुठेतरी घाबरतील हं. आणि मग मला व्यवस्थित ट्रीटमेंट देतील. ह्या अशा गैरसमजुतीतनं खूप तक्रारी झाल्यात आणि त्याच्यातनं संसार तुटलेले आहेत. अद्दल घडवायची, हो. त्याच्यातनं सुद्धा हे संसार तुटलेले आहेत. आणि काही वेळेला असं झालेलं आहे, की माझ्याकडे तर एक केस अशी होती, पोलिसवाल्याची मुलगी होती. तिला केस करायचीच नव्हती. वडील पोलिसमध्ये होते म्हणून त्यांनी केस केली. लगेच 498 गुन्हा दाखल झाला, नवरा अरेस्ट झाला, सासू-सासरे अरेस्ट झाले. आणि मग नंतर ती जेव्हा केस ट्रायलला आली, तर ती मुलगी खूप आशेने बघायची त्या मुलाकडं. आणि मग ती एक दिवशी मला येऊन भेटली, म्हणाली, की "मॅडम, मला तर ह्याच्याबरोबर संसार करायचा आहे." मी याला विचारलं, तर तो म्हणाला, "मॅडम, हिने मला तिघांनाही आम्हाला आत टाकलेलं आहे. हं. कसा मी संसार करू?" मग मी तिच्या वडिलांना बोलवलं, तर ते म्हणाले, "हो, माझ्याकडून रागाच्या भरात झाला. पोलिसवाला आहे म्हणल्यावर मी लगेच गुन्हा दाखल करायला लावला. पण मला आता असं लक्षात आलं, की माझ्या मुलीला संसार करायचा आहे." पण मग मला आता सांगा, जे 3 लोकं आतमध्ये जाऊन आलेले आहेत, ते कसे तिला परत घेतील? हं. त्यामुळे गैरवापर कळत-नकळत दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून आम्ही पोलीस कंप्लेंट फाईल केली. आम्हाला असं सांगितलं गेलं, की तुम्ही नवऱ्याला घाबरायचंय किंवा त्याच्या सासू-सासऱ्यांना किंवा कोणाला घाबरायचं, डोमेस्टिक व्हायलन्सची केस करा, 498 ची केस करा, आपोआप जागेवर येईल. पण अशा वेळेस जोडण्याच्या ऐवजी हायेस्ट तुटलेले संसार आहेत. हं. त्यामुळे हं. आमच्याकडे आल्यानंतर आम्ही प्रत्येक वेळेला मी जेव्हा काउन्सिलिंग करते तेव्हा सांगते, अजिबात ह्या केसेस करू नका. पहिले प्रयत्न करा एकत्र येण्यासाठी. नसेल जमत तर म्युच्युअल कन्सेंटने जा. पण ह्या अशा केसेस करून नुकसान करून घेऊ नका. खूप महत्वाचं आहे कारण ते अनेक वर्ष बघतो आपण लोक ते त्या पद्धतीच्या केसेस लढतात. अ, दोन्ही बाजूचं फायनान्शियल खूप मोठं नुकसान त्यामध्ये होतं. मानसिक, आर्थिक या सगळ्याच बाबतीत त्यात आणि आपला मुख्य म्हणजे वेळ त्यात खूप जातो.
तर हे अत्यंत महत्वाचं आहे. मला आता त्याच टप्प्याकडे यायचंय की ज्यावेळेस कुठलंही कपल डिवोर्स पर्यंत पोचतं, त्याची सगळ्याची ती प्रक्रिया कशी असते.